गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आधी घेतलेल्या एका भागाचा दुसरा भाग बघणार आहोत. या भागात आपण पुन्हा पाहणार आहोत. हा पार्ट सेकंड आहे. यामध्ये सॉल्विंग रिडल्स किंवा पझल्स म्हणजे काय, दिलेल्या सूचनेनुसार शब्द कोडे सोडवणे हा एक इंटरेस्टिंग भाग असतो. मुलांना मराठीमध्ये सुद्धा अशा प्रकारे कोडे सोडवण्याचे छंद असतो. बऱ्याच मुलांना तुम्ही छंद लावून घेतला पाहिजे. पेपरमध्ये सुद्धा शब्द कोडे येतात, तुम्ही नियमित सोडवा आणि ती जर सोडवली तर तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही शब्द कोडे सोडवायला शिकायला हवं. हा इंग्लिशच्या पेपर मधला पेपर सेकंड आहे, त्यातला सेकंड पार्ट आपण घेत आहोत. यात आधीचा पार्ट हा कमी विद्यार्थ्यांनी पाहिला आहे, टाळू नका. यावर हमखास 2 ते 3 प्रश्न असतात आणि गाईड मध्ये सुद्धा याला तुम्ही पान नंबर 93 च्या आसपास हे बघू शकता. 92-93 ला हा घटक आहे. 2 वेळा घेतलेला घटक आहे. ठीक आहे, आपण सेकंड पार्ट पाहत आहोत. तुम्हाला फळ्यावरती एक एक्झाम्पल दिसते बोर्डवर बघा, दिलेला आहे आय एम मेड ऑफ मेटल. तुम्ही वाचू शकता, झूम करून तुम्हाला बघता येईल. आय एम मेड ऑफ मेटल, आय गार्ड युअर हाऊस. माझा आवाज जर तुम्हाला नको वाटत असेल तुम्ही पॉज करा, प्रश्न वाचा, उत्तर शोधा आणि मग आवाज चालू करा. ठीक आहे. आय एम मेड ऑफ मेटल, आय गार्ड युअर हाऊस. गार्ड म्हणजे काय, रक्षण करणे. मी काय करतो, तुमच्या घराचं रक्षण करतो. आणि मेड म्हणजे तयार झालेला असणे, तयार होणे बनवणे. ठीक आहे, तयार करणे. मला लोखंडापासून तयार करतात. आय मेड ऑफ मेटल. मेटल म्हणजे काय, लोखंड, धातू आहे लोखंड. ठीक आहे. मी मुद्दाम याचा अर्थ इथं लिहून देतोय कारण तुम्हाला तसे शब्द यायला हवेत. पुढे देअर इज अ होल इन मी. देअर इज अ होल इन मी. माझ्यामध्ये होल असतं. होल म्हणजे काय, छोटस भोक्स. ओके, किंवा बीळ, खड्डा. मग आता इथं 4 पर्याय दिलेले आहेत. टीन म्हणजे काय, पत्रा, डबा. ओके, टीन. त्यानंतर लॉक, पिन तुम्ही कशासाठी वापरता, पिन मध्ये होल असतं. पॉट म्हणजे भांडे. पण टीन किंवा पिन किंवा पॉट तुमच्या घराचं रक्षण करतात का रक्षण? नाही. मग याचा अर्थ, या प्रश्नाचं उत्तर काय आहे, लॉक. बघा, या शब्द कोड्यामध्ये तुम्हाला उत्तर कधी येईल, ज्यावेळी तुम्हाला प्रश्न समजेल. प्रश्नामधले इंग्लिश मधल्या शब्द कोड्यातले शब्द तुम्हाला माहित असायला हवेत आणि तुमचं वाचन अर्थपूर्ण व्हायला हवं. म्हणजे काय, बघा मी आता असं वाचतो, आय एम मेड ऑफ मेटल, आय गार्ड युअर हाऊस. नाही, असं लूज सेन्स मध्ये वाचलं तर होणार नाही. तुम्हाला वाक्याचा अर्थ शोधण्यासाठी आय एम मेड ऑफ मेटल म्हणजे मी ग्रुप केलेत. आय एम, बघा इथपर्यंत वाचला. आय एम म्हणजे मी, मेड ऑफ, परत या 2 शब्दाचा ग्रुप केला. मी तयार झालेलो आहे मेटल पासून, धातू पासून. आय गार्ड युअर हाऊस. 4ही वाक्य एकदाच वाचले. आय गार्ड युअर हाऊस, मी तुमच्या घराचं रक्षण करतो. बरोबर. देअर इज, मग हे 2 शब्द एकत्र ग्रुप करून वाचले. इंग्लिश मध्ये शब्द एका नजरेत घ्या आणि 2चा ग्रुप करा, योग्य याचा ग्रुप करा. देअर इज होल इन मी, त्यामध्ये होल आहे माझ्या याच्यात. आणि मग तुम्हाला उत्तर बरोबर जवळ जाता येईल. शब्द जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी वाढवा. ठीक आहे. लॉक. चला, या प्रश्नाचं उत्तर आपण घेतलं, पुढे घेऊ. दुसरं, आय एम हार्ड. आय एम हार्ड, मी कठीण आहे. मग आता इथं असं मी म्हणत नाही आय एम हार्ड लूज सेन्स मध्ये, नाही. आय एम, बघा परत मी इथं काय करतोय, आय एम कॉमा हार्ड, मी कडक आहे. लिव्ह इन वॉटर. लिव्ह इन वॉटर, पाण्यात राहतो. अँड ऑन लँड, आणि जमिनीवरही राहतो. आय लिव्ह इन वॉटर अँड आय लिव्ह इन लँड. माय नेम स्टार्ट्स विथ टी. माझे नाव, माय नेम स्टार्ट्स विथ टी, माझे नाव टी पासून सुरू होते. हु एम आय, कोण आहे मी. मी पाण्यातही राहतो, जमिनीवर राहतो, कडक आहे. बघा बरं, टी पासून. यात मी ऑप्शन दिलेला नाही. ठीक आहे. चला, मी 4 ऑप्शन देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे टायगर, टॉर्टॉइज, लायन का फ्रॉग. टायगर, टॉर्टॉइज, लायन की फ्रॉग. हु इज ही. टी पासून सुरू होणार टायगर आहे, टॉर्टॉइज आहे, लायन आहे, फ्रॉग आहे. मग आता हे 2 तर गेले.
लायन आणि फ्रॉग गेला, मग राहिले कोणते? टायगर आणि टॉर्टॉइज. मग आता इथं बघा ऑप्शन मध्ये टायगर आणि टॉर्टॉइज जर असलेच तर ऑप्शन मध्ये काय? आय एम हार्ड, मी कडक आहे. इज टायगर हार्ड? टायगर हार्ड आहे का? नो. इज ही लिव्ह इन वॉटर अँड लँड? तो जमिनीवर राहतो, पाण्यात राहतो का? नाही. मग टॉर्टॉइज मात्र, टॉर्टॉइज हा पाण्यात राहतो आणि जमिनीवर राहतो आणि तो हार्ड सुद्धा आहे. आले लक्षात? अशा प्रकारे आपण दोन यामधले शब्द कोडे समजावून घेतलेत. परत आणखी प्रश्न घेऊ. चलो ओके. आपल्या समोर पुढचा प्रश्न आपण घेतलेला आहे स्क्रीनवरती बघा. प्रश्न वाचायला शिका इंग्लिश मधून. रिअरेंज द लेटर्स, ग्रुपमध्ये रिअरेंज, परत लावा ते शब्द. रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म, टू फॉर्म म्हणजे तयार करण्यासाठी, द वर्ड शब्द तयार करण्यासाठी, टू फॉर्म द वर्ड रिलेटेड टू रेल्वे, रिलेटेड टू रेल्वे. ठीक आहे. आणि खाली तुम्हाला लेटर्स दिलेले आहेत बघा. इथं हे लेटर्स दिलेले आहेत. ह्याच्यावरनं खालील पर्यायातून अर्थपूर्ण शब्द बघा जो रेल्वेशी रिलेटेड आहे. दॅट इज कनेक्टेड टू समहाऊ विथ रेल्वे. रेल्वेशी रिलेटेड असणारा शब्द बघा. मग आता ह्याच्यामध्ये अर्थपूर्ण शब्द जर तुम्हाला सापडत असेल तर बघा खाली पर्याय झूम करून वाचता येईल. टोस्टिंग नाही, हा याचा उच्चार होत नाही, अर्थपूर्ण होत नाही. मग TAOTSING नाही, हा पण दिसत नाही. हा बघा बरं STATION म्हणजे काय हो? STATION स्टेशन, याचा उच्चार काय येणार आहे? स्टेशन. स्टेशन म्हणजे काय? ST स्टे आणि शन. आता यातला मी शन या शब्दाबद्दल तुम्हाला सांगतो. शन म्हणजे काय? हा बऱ्याच अंशी तुम्ही वाचताना ह्याला TON वाचतील मुलं, बरोबर 10, पण तसं होत नाही. याचा हा T सायलेंट होतो आणि या TI चा उच्चार होतो शन. शन. ठीक आहे. एज्युकेशन, रिलेशन, सबज्युगेशन, कॉम्प्लिकेशन, सगळ्या याच्यामध्ये TION लागला की त्याचा शन असा उच्चार होतो. मग इथं जो तयार होतो तुम्हाला यात लक्षात येणार नाही म्हणून मुद्दाम परत सांगतो. हा शब्द स्टेशन म्हणजे रेल्वेशी निगडित असलेला शब्द आहे, पण यामधल्या या शनचा उच्चार विसरू नका. ठीक आहे. शब्द लिहून काढा. पुढचा प्रश्न आपण घेऊ. चला ओके. पुढचा आपण प्रश्न बघत आहोत. चौथा प्रश्न आहे. मी 2 स्टेटमेंट लिहिलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला खालच्या वर्ड्स मधलं हे सापडायचंय. ठीक आहे. स्टेटमेंट वाचा, झूम करून वाचा. पहिलं स्टेटमेंट आहे इट इज अ फर्निचर. इट इज अ फर्निचर. ठीक आहे. इट इज अ फर्निचर म्हणजे ते फर्निचर आहे. ठीक आहे. पुढचं दुसरं स्टेटमेंट आहे दॅट वॉज ॲनिमल. तो प्राणी आहे. मग कोणता आहे? ह्यात एक प्राणी आहे आणि यात एक फर्निचर आहे, किंवा यात एक फर्निचर आहे यात एक प्राणी आहे. ठीक आहे. मग बघा बरं आता असा एक शब्द टाका ज्यामुळे याला अर्थ पूर्ण होईल. ठीक आहे. मग आता पर्याय देतो. विदाउट पर्याय सुद्धा आपल्याला यायला हवं. हा T आहे. ठीक आहे. बघा यातला एक शब्द टाकून बघा अर्थ पूर्ण होतंय का. कोणतं येते? हा P S T आणि N. ठीक आहे. शब्द कोडे खूप छान असतात, काही मुलांना चटकन सापडतात, त्यांचे व्हॉकॅब्युलरी चांगली असते. ठीक आहे. आले लक्षात? यामध्ये आपण एक शब्द टाकून बघू. P पेबल. पेबल म्हणजे काय? गारगोटी. पण इकडे बघू पिजर. पिजर होता का? नाही, म्हणजे एकच शब्द तयार, दुसरा होत नाही. पुढं सेबल. सेबलला अर्थ नाही. मग सिगर नाही. त्याच्यानंतर इथं T टाकून बघू. टेबल आणि टायगर. यस, टायगर इज अ ॲनिमल. मग हे स्टेटमेंट कंप्लीट झालं. दॅट वॉज अ ॲनिमल आणि टेबल इट वॉज अ फर्निचर. दोन्ही स्टेटमेंट अर्थपूर्ण झाले. आले लक्षात? दोन्ही स्टेटमेंट तुमचे अर्थपूर्ण होतात जेव्हा तुम्ही योग्य शब्द टाकता. ठीक आहे. अशाच प्रकारचे आपण एक PDF मधले प्रश्न बघू. ठीक आहे. चला ओके. चला आता आपण प्रश्न समजावून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये हा घटक आहे सॉल्विंग रिडल्स. आपण जो बघत आहोत त्या घटकामध्ये आपल्याला प्रश्न बघायचे आहेत.
सॉल्विंग रिडल्स मध्ये. तर पहिला आहे, इथं काय दिलं बघा, इट हॅज 3 ब्लेड्स. उत्तर बघू नका. इट हॅज 3 ब्लेड्स, दे गो राउंड अँड राउंड, इट गिव्स कूल एअर, व्हॉट इज इट? त्याला 3 पाते असतात, 3 ब्लेड्स. इट गोज राउंड अँड राउंड, गोज राउंड अँड राउंड म्हणजे गोल गोल फिरतो. इट गिव्स कूल एअर, तो थंड हवा देतो. व्हॉट इज इट? बघा, द लॅम्प, अ लॅम्प, अ फॅन, अ रेफ्रिजरेटर अँड ओव्हन. बरोबर आहे. यस, अ फॅन. ठीक आहे, येतंय लक्षात? फॅनला 3 पाते असतात, थंड हवा देतो, गोल गोल फिरतो, म्हणून फॅन. ठीक आहे, पुढचं बघू. चला पुढचं बघू. आय वॉन द रेस, आय वॉन द रेस विथ रॅबिट. मी रेस जिंकलोय रॅबिट सोबत. बरोबर. आय कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर, हू आय एम. मी रॅबिट सोबत रेस जिंकलोय. म्हणजे कोण? रॅबिट म्हणजे ससा. सशा सोबत मी रेस जिंकलोय. आय लिव्ह ऑन लँड, मी जमिनीवर राहतो. अँड आय लिव्ह इन वॉटर, मी पाण्यातही राहतो. बघा बरं, टॉर्टॉइज, स्नेक, डिअर का स्नेल. आपण एक गोष्ट ऐकलेली, धड्यात सुद्धा होती, पुस्तकात सुद्धा होती. टॉर्टॉइज, ससा आणि कासवाची, टॉर्टॉइज अँड रॅबिट. त्याच्यामधले टॉर्टॉइज हा पाण्यात राहतो आणि जमिनीवरही राहतो. या प्रश्नाचं उत्तर आहे कासव. बरोबर, टॉर्टॉइज. ठीक आहे, चला पुढचं बघू. प्रश्न समजून घेत चला. प्रॅक्टिस सेट आहे 23 नंबरचा. वाचा. आय हॅव, झूम करा. आय हॅव अ फेस बट नो आईज. मला चेहरा आहे. आय हॅव अ फेस बट नो आईज, मला डोळे नाहीत. आय हॅव 2 हँड्स, 2 हँड्स आहेत मला, 2 हात. आय विप माय फेस, आय विप माय फेस, मी सारखा माझा चेहरा पुसत राहतो त्या हातांनी. व्हॉट एम आय, व्हॉट एम आय, कोण आहे मी? ग्रुप करून पहा. सन आहे का? सनला 2 हात आहेत का? नाही. हँडल आहे का गाडीचं? हँडलला 2 हात आहेत, पण तो चेहरा पुसतो का? नाही. टंग आहे का? जीभ आहे, ती चेहरा पुसते का? नाही. मग घड्याळ, क्लॉक, क्लॉकला 2 हात आहेत का? हो. आवर हँड अँड मिनिट हँड, आणि तो सारखा पुसत राहतो का? हो. आवर हँड पेक्षा मिनिट हँड सारखा फिरत असतो मिनिटाला. सेकंड हँड सुद्धा फिरत असतो. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. बरोबर. ओके, क्लॉक. ठीक आहे, पुढचं. हे कधी समजेल? ज्यावेळी हे स्टेटमेंट तुम्हाला नीट कळेल. ते कधी? जेव्हा तुमची व्हॉकॅब्युलरी चांगली असेल, तुम्ही वाचत असाल चांगलं. ठीक आहे, पुढचं. इट फ्लाइज इन द स्काय, इट फ्लाइज इन द स्काय, ते आकाशात उडते. ठीक आहे, बट इट इज नॉट बर्ड, पण तो पक्षी नाही. बट इट इज नॉट बर्ड. पीपल एन्जॉय प्लेइंग विथ इट, लोकांना त्याच्यासोबत खेळायला आवडतं. व्हॉट इज दॅट, व्हॉट इज दॅट? सोपं आहे, खूप सोपं. 4 पर्याय आहेत, कारण 3 पर्याय जुळतच नाहीत. इतकं सोपं दिलेलं आहे. क्लाउड, हो, क्लाउड ढगात असतात, पक्षी नाही, पण लोकांना खेळायला मिळतं का ढगांसोबत? नॉट पॉसिबल, शक्यच नाही. हवा, हो, हवा ढगात असते, सगळीकडे असते, पण लोकांना खेळायला मिळतं का हवेसोबत? नाही. प्रत्येक स्टेटमेंट जुळायला हवं. एरोप्लेन, हो, ढगात असतो, लोक त्यात बसतात, पण लोकांना मजा येते? हो, येऊ शकते. मग पुढचा पर्याय बघू. हा आणि हा राहिला. काईट, काईट म्हणजे काय? पतंग. हो, लोकांना खेळायला आवडतं, ढगात आहे, पक्षी नाही, आणि त्याच्यामध्ये मजा सुद्धा येते लोकांना. म्हणजेच याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ओके, काईट इज द राईट आन्सर. ठीक आहे, पुढचं. आय लाईक बोन्स, बोन्स म्हणजे काय? हाडे. मला हाडे आवडतात. आता बघा, स्टेटमेंट थोडं वेगळं आहे. आय लाईक बोन्स, माय चिल्ड्रन आर पपीज, माझे जे पिल्लं असतात ते पपीज असतात. म्हणजे असा प्राणी शोधा ज्याच्या पिल्लांना पपीज म्हणतात. मग याच्यासाठी आपण व्हिडिओ केलेला आहे प्रॅक्टिस सेट मध्ये बघितलं, ॲनिमल्स अँड देअर यंग वन्स. आय गार्ड युअर हाऊस, मी तुमच्या घराचं रक्षण करतो, जसं लॉक असतं तसं. आय गार्ड युअर हाऊस ॲट नाईट, रात्री. हू एम आय, कोण आहे मी? मी तुमच्या घराचं रक्षण करतो रात्री. कोण आहे? वॉचमन. डॉग, यस, डॉगच्या मुलांना पप्पी म्हणतात. कॅट, कॅट आहे का? नो, कॅट नाही.
आणि गोरखा गोरखा आहे, पण त्याच्या मुलांना पप्पी म्हणत नाहीत. म्हणजे द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचं बघू. आय फ्लो डाऊन द माउंटेन. मी डोंगरावरून फ्लो करतो. ठीक आहे, आय फ्लो डाऊन द माउंटन. डोंगर आहे, ह्या डोंगरावरनं मी खाली येतो किंवा येते. ठीक आहे, आय फ्लो टू मेक पीपल हॅपी. मी वाहतो किंवा वाहते लोकांना आनंदी करण्यासाठी. ठीक आहे, आय फ्लो टू मीट द सी. मी समुद्राकडे जातो किंवा जाते. ठीक आहे, कशासाठी? हु एम आय. कोण आहे मी? कोण आहे जो माउंटेन वर खाली येतो, जो लोकांना आनंदी करतो आणि जो समुद्राकडे जातो? स्ट्रीम, प्रवाह नाही. वॉटरफॉल, हा प्रवाह असू शकतो. ठीक आहे, वॉटरफॉल धबधबा हो. मग रिव्हर का रेन? रेन डोंगरावरनं खाली येतात, लोकांना आनंदी करतात, पण समुद्राला भेटायला जातात का? नाही, ते तिथंच थांबतात, पण ते जाते नदी. दॅट इज रिव्हर. आपल्याला धडा पण आहे बघा 5वी मध्ये, नदीबाई नावाचा का काहीतरी है ना. ठीक आहे, हे रिव्हर आहे. ओके, अँड विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया? भारतातली सर्वात लॉंगेस्ट रिव्हर कोणती आहे? कमेंट मध्ये आन्सर सांगा. ओके, ठीक आहे, बघा या प्रश्नाचं उत्तर होतं रिव्हर. पुढचा बघू, पुढचा पर्याय बघू 4 नंबरचा, सॉरी 5 नंबरचा. आय यूज प्लाऊ. आय यूज प्लाऊ म्हणजे काय? नांगर. लिहून घेत चला माहित असेल तर, आणि लिहिलं तर या शब्दांचा तुम्हाला इतर ठिकाणी उपयोग होईल. हा शब्द जर उलट सुलट करून दिला तर यायला पाहिजे. PLOUGH, प्लाव. आता याचं UGH आहे, घ होतो, पण याचा उच्चार प्लाऊ आहे. ठीक आहे, आय यूज प्लाऊ. आय ग्रो क्रॉप्स. मी नांगर वापरतो, मी पिकं लावतो, पिकं वाढवतो, ग्रो करतो. हु एम आय? फॉर्मर, फाउंडर, फार्मर, फ्रामर का फार्मर? बघा आता इथं तुम्हाला करेक्ट स्पेलिंग यायला हवं. फॉर्मर आहे नाही, फाउंडर आहे नाही, फ्रामर आहे का फार्मर आहे? 4 नंबरचा पर्याय विद्यार्थी मित्रांनो, फार्मर. ठीक आहे, व्यवस्थित राऊंड भरत चला. मी थोडी घाई करतो, तुम्ही शांतपणे भरा, बाहेर ना आत भरा. ठीक आहे, फार्मर. फार्मर म्हणजे काय? शेतकरी. शेतकरी हा शेतात काम करतो, पिकं लावतो, पिकं उगवतो, मोठी करतो, कापतो आणि तो नांगर चालवतो. मग आपल्याला होतं का भाकरीची गोष्ट हा धडा होता त्याच्यामध्ये तसं. ठीक आहे, इंग्लिश मधून ते स्टेटमेंट यायला हवेत. पुढचं बघू. इट हॅज 3 ब्लेड्स. झालेला घटक आहे. इट हॅज 3 ब्लेड्स, तेच रिपीट झाले. दे गो अराउंड, राउंड अँड राउंड. इट गिव्ह कूल एअर. व्हॉट इज इट? ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही, तुम्ही मला उत्तर सांगायचे. फॅन, लॅम्प, रेफ्रिजरेटर का एअर कूलर? ओके, चला आता आणखी 2 प्रश्न बघू आणि मग थांबू. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. फळ्यावर लिहिलेला बघा. पे युअर टॅक्स इन टाइम. पे युअर टॅक्स इन टाइम म्हणजे काय? तुमचा टॅक्स वेळेत द्या. ह्याच्यामध्ये असं आहे, नेम ऑफ, पुढचा आहे नेम ऑफ अ व्हॅन इज हिडन. इज हिडन. फाइंड आउट. याच्यामध्ये एका गाडीचं नाव आहे, व्हॅन किंवा एका कारचं नाव आहे, त्याचं फाइंड आउट करा. ठीक आहे, बघा पर्याय देतोय, पर्याय शिवाय सापडते का बघा. या वाक्यात आहे, या वाक्यात ह्या 4 नावं दिलेले आहेत तुम्हाला, 4 पर्याय. या वाक्यामध्ये एका गाडीचं नाव लपलेलं आहे, ते तुम्हाला सापडतंय का? ठीक आहे, पे युअर टॅक्स इन टाइम. नेम ऑफ अ व्हॅन और नेम ऑफ अ व्हेकल इज हिडन. ठीक आहे, सापडते का बघा. वॅक्स आहे का याच्यामध्ये? नाही. बस आहे का? नाही. कार आहे का? नाही. पण टॅक्स आणि टॅक्सी, हो, टॅक्स आणि टॅक्सी एका गाडीचं नाव याच्यामध्ये लपलेलं आहे. कसं? हा टॅक्स आणि हा आय जर याच्यात घेतला तर काय होतो?
टॅक्सी. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे वाक्यातून तुम्हाला गाडीचं नाव शोधायला लावलेलं आहे. आणखी एक प्रश्न बघू आणि मग थांबू. ओके, चला बघा इथे आता प्रश्न लिहिलेला आहे, तो तुम्ही वाचा, झूम करून वाचता येईल. आय वर्क विथ सॉ अँड हॅमर. आय वर्क विथ सॉ अँड हॅमर. ठीक आहे. मी सॉ म्हणजे करवत. सॉ म्हणजे काय? करवत. बरोबर. सॉ म्हणजे करवत. ठीक आहे. मी करवत आणि हॅमर सोबत काम करतो. हॅमर हातोडा. आय मेक फर्निचर फॉर यू. मी तुमच्यासाठी फर्निचर करतो. हु एम आय. हु एम आय. ठीक आहे. बिल्डर, टीचर, कारपेंटर. कोणतं येईल? कारपेंटर म्हणजे काय? सुतार. बिल्डर म्हणजे काय? घर बांधकाम करणारा. टीचर कोण येते? पहिलं. बरोबर. कारपेंटर. कारपेंटर म्हणजे सुतार. ठीक आहे. अशा प्रकारचे शब्द कोडे तुम्हाला विचारले जातील प्रश्नांमध्ये. घटक छान आणि इंटरेस्टिंग आहे. जर लक्षात आलं नसेल तर परत एकदा बघा आणि महिनाभराने पुन्हा व्हिडिओ परत रिपीट करा. यातून तुम्हाला नवनवीन शब्द कळतील. आणखी अशा प्रकारचे प्रश्न आपण पुढे घेणार आहोत. आपण परीक्षेच्या काळामध्ये सलग रिव्हिजनचे सुद्धा लेक्चर्स घेणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला जर घटक आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि आपल्या मित्रांना कळवा. ओके, बाय, गुड डे.